वेग वाढवावा लागेल, वेगाने धावसंख्या कुटावी लागतील, मोठे फटके मारावे लागतील आणि तोच प्रयत्न इथे मात्र कोमल करत असताना धावसंख्या दाखल 24. वी आर इन द थर्ड ओव्हर. तिसरं षटक मार्गस्थ आहे ते निलेश याचं, निलेश म्हात्रे. ओ द विकेट. पाहताय ते चेंडूला जाऊ दिलंय, मागे जातोय चेंडू, अपील होते पंचांकडे. अंदाज चुकला कोमलचा. कोमल असं वाटलं की चेंडू मागे निघून जातोय, पण लास्ट मोमेंटला चेंडू मात्र टो एंडला लागून मात्र मागे जातोय. उन्हाळ्याचे दिवस, जेवढी शरीराला पाण्याची गरज आहे तेवढी मात्र झाडांना सुद्धा पाण्याची गरज आहे आणि ती भूमिका आमचे सर्व व्हॉलेंटियर्स दाखवत असताना खास करून बबलू. ओ द विकेट. फुल टॉस आहे ऑनसाइडला. खूप चांगला प्लेसमेंट, खूप चांगलं रिस्ट वर्क व्हायला मिळते. क्षेत्ररक्षक आय टीप मध्ये फेक चांगली होते. 2 धावा पूर्ण होणार का? कलेक्टिंग होत नाहीये, ग्रीप होत नाहीये चेंडू आणि 2 धावा कोमल पूर्ण करतोय. निलेशचं खरंच कौतुक करेन कारण मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. मोठे फटके मारू देत नाही. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, फक्त 6 धावा खर्च केल्यात. 8 धावा खर्च केल्यात. थँक्यू. ओ द विकेट. निलेश म्हात्रे. फुल टॉस आहे. ऍक्शन रिप्ले. सेम फटका. चेंडू अजूनही वेळ घेता उचलण्यासाठी आणि तोपर्यंत फलंदाज 2 धावा खूप सहजरित्या पूर्ण करतो या चेंडूवर आणि धावसंख्येला देतो आकार. दाफलकर मला सांगतात उमेश, इट इज अ 28 ऑन द बोर्ड. 28 धावा दाफलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना कोमलच्या बॅटमॅनला पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, पण नंतरचे मात्र चेंडू खूप सुंदर येते आहे. किंवा आता पाहायला मिळतात यॉर्कर लाईनचे चेंडू पाहायला मिळतात, खोलवर टप्प्याचे चेंडू पाहायला मिळतात आणि मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेला आहे. या पुढचा होणारा सामना संदप विरुद्ध वाडेकर. दोन्ही संघाचे संघनायक लवकरात लवकर रिपोर्ट करा नाणेफेक करण्यासाठी. ओ द विकेट. हा चेंडू पाहतायत आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. व्हाईटचा इशारा पंचांचा, पंच रमेश म्हात्रे यांचा. पाटील इलेव्हन संदप वर्सेस आचल 11 वाडेकर. संगणकाला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी आमच्या समालोचन कक्षाच्या जवळ येऊन सज्ज राहायचं आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. धावसंख्या 29 धावा धावफलकावर. साकिंग एंडला कोमल भोईर. ओव्हर पिच होतं, ड्राईव्ह केलं, शॉर्ट कव्हर क्षेत्ररक्षक आहेत, फेक चांगली होते आणि तोपर्यंत एक क्विक सिंगल फलंदाजांनी कंप्लीट केलाय. अपील केलं होतं भरपूर, लाऊड अपील, स्ट्रॉंग अपील. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडूचा आणि कोमलची विकेट महत्वाची आहे खार्डी संघासाठी आणि तेवढीच ती प्रेशियस आहे, ती म्हणजेच पिसवली संघासाठी सुद्धा. क्विक सिंगल घेऊन धावसंख्या दिला आकार धावफलकावर. एकूण 30 आहे धावसंख्येवर. 30 ऑन द बोर्ड आफ्टर 3 ओव्हर. प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी मेंटेन केली पिसवली संघाने आणि बघायचं निर्णायक षटक आता मात्र मार्गस्थ होईल कारण 6 चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये बघायचं काय उत्तर असणार आहे इथे फलंदाजी करणाऱ्या पिसवली संघाकडे या खाडी संघाच्या गोलंदाजासमोर. भरपूर पाणी या आता या गरमीच्या दिवसामध्ये शरीराला भरपूर पाण्याची गरज आहे. डिहायड्रेशन. कारण पाणी जेवढे जास्त प्याल कारण तेवढ्याच घामाच्या स्वरूपात सुद्धा पाणी शरीराच्या बाहेर पडत असतं, त्यामुळे पाण्याची सातत्याने गरज असते या शरीराला. आणि ते तुम्हाला चित्र पाहायला मिळते की एक षटकानंतर सुद्धा मात्र तुम्हाला पाण्याचा वापर आमचे खेळाडू करत असताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आहेत ते नवनाथ फौजदार. कारण जर तुम्ही सचिन रमेश तेंडुलकर यांचं जे प्लेइंग इट माय वे जे जर पुस्तक तुम्ही जर वाचलं तर त्या पुस्तकात उल्लेख केला गेला जे चेन्नईच्या मैदानावर जेव्हा स्पर्धा खेळली जाते, कारण हे जे तापमान जे तुम्ही पाहता त्याच्यापेक्षा दुप्पटीने तिप्पटीने तापमान असतं ते चेन्नईच्या मैदानावर आणि अशा मुवमेंटला मात्र डिहायड्रेशनचा त्रास सातत्याने होत असतो खेळाडूंना. त्यामुळे पाण्याचा वापर जास्तीत जास्त करा या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये याचा उल्लेख सुद्धा सचिनने याच्या पुस्तकामध्ये केलेला आहे. गोलंदाज सज्ज होते तो नवनाथ फौजदार. स्ट्रायकिंग एंडला कोमल. लीडिंग आहे चेंडू हवेमध्ये, मिस टाइम आणि चेंडू फिनिश. थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर चौकार.
कॅप्टन प्लीज रिपोर्ट फॉर द टॉस. चौकारांचा धावसंख्या वेग पकडले धावफलकार एकूण 34 या धावसंख्येवर. राऊंड विकेट नवनाथ. ओव्हर पिच होतं, बाहेर ठेवलं थोडंसं चेंडूला. गुड बॉलिंग, जखडून ठेवलंय ते फलंदाज कोमलला. स्क्वायर कट असो, कव्हर ड्राईव्ह असो, रिव्हर्सचे फटके असो, याचा साधारण वापर करत असताना पण इथे मात्र बांधून ठेवलंय ते कोमलला. धावसंख्या 34. ऑन साइडला अप्रतिम फटका. व्हॉट अ शॉट. चेंडू आउट ऑफ द पार्क, सीमारेषेबाहेर षटकार. तेहतीस या धावसंख्येवरून नाबाद करतो तो कोमल भोईर. व्हॉट अ बॅटिंग, सुपर बॅटिंग. 1 अँड आर्मी, 100 बॅटिंग. एक पात्र अभिनय काय असतो आपल्या संघासाठी क्रिकेटमधला, तो अभिनय तुम्हाला पाहायला मिळतोय तो कोमल भोईरच्या बॅटमधून. मागच्या सामन्यामध्ये 50, या सामन्यामध्ये आतापर्यंत 33 धावा, धावसंख्या 40. सुपर बॅटिंग. काय एनर्जी वापरली होती मागच्या फटक्यामध्ये. उत्तुंग फटका. प्रॅक्टिस मेन मॅन परफेक्ट. चेंज ऑफ द पेस, तरी सुद्धा उचललाय, मिस टाइम झालाय. शेजारच्या चेंडूच्या खाली मिसफील्ड होते, झेल सुटतोय आणि तिथे मात्र मिळतात त्या 2 धावा. मागच्या सामन्यात सुद्धा असंच आपल्याला चित्र पाहायला मिळालं उमेश. 2 झेल सोडले गेले कोमलचे आणि कोमलने 3 झेल सोडले गेले आणि कोमलने तब्बल अर्धशतक झळकावलं. आता सुद्धा तो वेगाने फटकेबाजी करतो आपल्या संघासाठी. धावसंख्या 42 जरी असेल तरी स्वतःची धावसंख्या नोंदवली ती एकूण 35 धावा. हो, गुड बॉलिंग. आतमध्ये आणल्या चेंडूला, बीट केलंय. कभी बाजी इस तरफ तो कभी बाजी उस तरफ, असं काही चित्र म्हणजे ऊन पाऊस तुम्हाला पाहायला मिळत आहेत तो मैदानावर या षटकात. षटकार आलाय, चौकार आलाय, 2 धावा आलेत, 2 चेंडू निर्धाव सुद्धा गेलेत. गुड बॉलिंग. ओ द विकेट, राऊंड विकेट. आपटलेला चेंडू, ऑप्शनच्या बाहेर चेंडू. गुडलेनचा वापर केला गेला होता पण चेंडू मात्र दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाही. लेग स्टिक ऑफस्टिकच्या खूपच बाहेर आणि वाईड. 43 ऑन द बोर्ड. लास्ट बॉल फ्रॉम दिस इनिंग. निर्णायक चेंडू या षटकातला. राऊंड विकेट नवनाथ. समोर खेळलेत क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. लॉंग ऑफला चेंडू कव्हर करतील. फेक चांगलीच होते, प्रश्नच नाही आणि फलंदाज बाद होतोय. फक्त एकच धाव मिळाली चेंडूवर आणि एकाद्वार समाधान मानावं लागते ते कोमलला. आणि शेवटच्या टप्प्यावर शेवटचे चेंडू मात्र फलंदाज बाद होतोय आणि 44 धावांची पार्टनरशिप बिल्डअप केली पहिल्या विकेटसाठी आणि 45 धावसंख्येचं लक्ष उभारलंय ते पिसवली संघाने खाडी संघाच्या समोर. मी टॉस का बॉक्स मध्ये आता विनय इन्व्हाइट करतो ते नवनाथला. नवनाथ आपण लगेचच नाणेफेक करून घ्यायची आहे. संदप विरुद्ध वाडेकर. नाणेफेक झाल्यानंतर आपण लगेचच शंकर पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करावी. एक ज्येष्ठ खेळाडू काटे संघाचे आणि त्यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेक करत आहोत. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना आचल 11 वाडेकर विरुद्ध पाटील 11 संदप. त्याच्या आतमध्ये 45 धावसंख्येचं लक्ष उभारलंय ते खाडी संघाच्या समोर पिसवली संघाने आणि बघायचं या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे करणार की 45 धावा मात्र माफक असतील त्या पिसोली संघासाठी डिफेंड करण्यासाठी आणि बघायचं याचं उत्तर तुमच्या समोर घेऊन येत आहेत. या आपण ऐकूया नवनाथ साळुंके यांना.
धन्यवाद प्रसाद परब. या भाऊजी. तसेच अरुण गोरपेकर साहेबांचं या ठिकाणी आगमन. भाऊजी या. तर 4 षटकामध्ये या ठिकाणी पिसिवली संघाने तब्बल 4 षटकामध्ये 44 धावा केल्यात आणि 45 धावांचं टार्गेट उभारावं लागेल खार्डी संघाला. मगाशी खार्डी संघाच्या फलंदाजानं चांगली सुरुवात करून दिली होती. षटकार चौकारांची आतषबाजी बघायला मिळाली. मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थानं सामना जर जिंकायचा असेल तर सरासरी आहे ती 11.525 अशी धावगती उभारावी लागेल. चला जास्त वेळ घेऊ नका. आपल्या समोर 20 मिनिटं असतील. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकायची आहेत. कशी फेकायची ही गोलंदाजानं आणि संघनायकाने ठरवा, कारण आपल्याला देखील पेनल्टी समोर जावं लागेल. 2:52 मिनिटं झालेत आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. तर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना रंगणार आहे. आपण पाहणार आहोत तो सामना असेल वाडेकर विपक्ष संदप. दोन्ही तुलेबाज संघ आहेत. दोन्ही संघामध्ये चांगले खेळाडू आहेत, गुणवान खेळाडू आहेत, ज्यांच्या नावावर बरेच रेकॉर्ड आहेत. मात्र याच 40+ मध्ये कशा प्रकारे खेळतील हे आपण त्यांना पाहणार आहोत. तत्पूर्वी सामना चालू होतोय आणि राजा आमचा सातत्याने या ठिकाणी पाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली जाते. राजेश जाधव. चला 4 षटकामध्ये तब्बल 45 धावा उभाराव्या लागतील खार्डी संघाला. खार्डी संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये. मगाशीच खार्डी संघाला खूप पारितोषिक लाभलं होतं. तब्बल 16,000 रुपयाचे पारितोषिक लाभलं होतं खार्डी संघाला. त्याच्यामध्ये फलंदाज गोलंदाज असतील, नवनाथ असेल, जिग्नू असेल, निलेश असेल, सुरेश असेल, संजय असेल, या प्रत्येकानं पारितोषिक लाभलं होतं. 16,000 रुपयाचे पारितोषिक कैलासवासी भरतसेठ अलिमकर यांच्या स्मरणार्थ आदरणीय नरेश सेठ पाटील काटेगाव यांच्याकडनं पारितोषिक आलं होतं. चला स्ट्राईक फलंदाज नवनाथ, नो स्ट्राईकला जिग्नू. पहिले षटक मार्गस्थ, पहिले षटक गोलंदाजी करेल गोलंदाज सुरेश भोईर. आणि आपण पाहू शकता आज या कडकडत्या उन्हामध्ये केवळ खेळाडूच खेळतील अशातला भाग नाही. मात्र या ठिकाणी आमचे आयोजक पहिल्या चेंडूवर मिड विकेट रिजन मध्ये 6 धावांसाठी बिग 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 षटकार. पंच झलक पाहायला मिळते आम्हाला. गोटी अंपायरची जशी झलक असतो तशी आमचे पंच म्हणून रमेश म्हात्रे सागाव अतिशय नामवंत पंच. आणि पंच राजेश, ज्यावेळी आपण चांगली पंचांची भूमिका निभावाल त्यावेळी नक्कीच तुम्हाला सातत्याने मागणी येतोय. तर मी मगाशी उल्लेख केला आमचे आयोजक देखील उन्हामध्ये आहेत. खास करून आमचे आदरणीय अर्जुनभाई पाटील या स्पर्धेचे आयोजक आहेत. त्यांच्याबरोबर विश्वनाथ शेठ मस्कर देखील आहेत आणि बाला बोराडे देखील सातत्याने फेरफटका मारतात मैदानामध्ये. उन्हाचा त्रास होत नाही त्यांना, कारण आयोजन आपलं आहे आणि ते आयोजन कशा प्रकारे उंचावर जाईल या हेतूने ते वाटचाल करतात. सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे मनोज पाटील देखील उपस्थित आहेत. दुसरा छलक चेंडू सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी षटकार. ते नकरा जरूर आलाय.
नवनाथ याचा आणि त्यांनी नजर लावली त्या चेंडूवर. अतिशय चांगलं संगीत आपल्या समोर येतोय. धावसंख्या धावफलकावर 12. तिसरा चेंडू मारतोय, चेंडू येतो सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. अतिशय फटकी चांगली सुरुवात करून देतोय फलंदाज नवनाथ. लग्न सराईला सुरुवात झाली आणि हे साक्षात आम्हाला दाखवून देते आमच्या डीजे मास्टर चंद्रकांत फुटाणे. अतिशय चांगलं संगीत, चांगलं मनोरंजन कसं होईल आदरणीय अर्जुनभाई पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं हीच वाटचाल करतायत. या चेंडू देखील प्रहार, बिग 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 षटकार, खूपच लांब गेलाय, सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. हाच मनामध्ये हेतू आणि या चेंडू देखील प्रहार केलाय, चेंडू जातोय 4 धावांसाठी. पंच देखील आपल्याला दाखवतात इशारा कशा प्रकारे असतोय. या 4 धावे बरोबर धावसंख्या धावफलकावर 26. गाठायची असेल तर या ठिकाणी नांदावं लागेल नवनाथला, कारण नवनाथ नांदण्याचा प्रयत्न करतोय. जर खेळपट्टीवर नवनाथ नांदत राहिला तर नक्कीच गाठोरे बांधायला लागणार नाहीत. मात्र गाठोरे या ठिकाणी बांधायला लावतो की काय पिसिवली संघाला. मात्र एका बाजूला नवनाथ, कुठेतरी सफलता मिळवणं गरजेचं राहील गोलंदाज सुरेश भोईर याला. धावसंख्या 26. पहिल्याच षटकात सुरुवात असताना 5 चेंडू फेकले गेलेत. 5 चेंडू मध्ये तब्बल 26 धावा, 3 षटकार, 2 षटकार, चौकार पाहायला मिळतात फलंदाज नवनाथच्या माध्यमातून. अतिशय चांगला असा चेंडू. धावसंख्या धावफलकावर 30. पहिल्याच जर पाहत असेल युट्यूबवर तर नक्कीच त्यांना देखील आनंद होत असेल, पण मनामध्ये खंत देखील वाटत असेल. सूरज असेल, सूरज फौजदार असेल, प्रल्हाद असेल, की नवनाथ कशा प्रकारे फलंदाजी करतोय. आणि त्यांचे संघनायक श्याम दातीलकर असतील आणि खास आनंद झाला असेल त्यांचे संघनायक दिनेश पाटील आज उपस्थित नाही दुसऱ्या सामन्यामध्ये आजारी असल्या कारणाने. म्हणजे त्यांना खूप आनंद झाला असेल की चांगली सुरुवात करून देतोय नवनाथ. गोलंदाज पिसिवली संघाचा नंदू भोईर, आणि नंदू भोईरला कुठेतरी सफलता मिळवणं गरजेचं राहील. मात्र एका बाजूला जिग्नू निगुगर पहिल्यांदा स्ट्राईकवर आलाय. जो टार्गेट करायचा होता 45 धावांचा तो 15 वर घेऊन आणून ठेवलाय फलंदाज नवनाथ यानं. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, जमलं नाही. चेंडू निर्धाव जातोय. 17 चेंडू 15 धावांची गरज आणि नवनाथनं दाखवून दिलं. आणि हवेच्या विरोधात एक षटकार पाहायला मिळाला आपल्या फाईन लेग रिजनमध्ये. आता 2 षटकार जरी हवेच्या मार्फत गेले असतील, मात्र या ठिकाणी जिग्नू मिड विकेट रिजनमध्ये खेळायला दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. 2 धावा पूर्ण होतील का? 2 धावा पूर्ण. या 2 धावेबरोबर धावसंख्यामध्ये वाढ होतो. धावसंख्या 32. एकही गडी बाद झालेला नाही. पुढचा सामना देखील आपल्या समोर येईल. संदप विपक्ष वाडेगर, मोठा सामना असेल. जाऊ नका कुठे मित्रांनो, एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ चर्चेमध्ये आहेत. उलटो चेंडू समाचार घेतलाय, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर मध्ये 4 धावांसाठी. सीमारेषे बाहेर चौकार.
एक कारच यांची ती एक पोचवायची तिकडे उद्याला होणार होणार. आजच्या जे लॉर्ड्स मध्ये संघ आहेत त्यांचे सर्व सामने आज होणार आहेत. या चेंडूवर हुक केलाय, चेंडू येतोय, थर्ड मॅन रिझन मध्ये आलाय. 4 धावा. या 4 धावे बरोबर धाव संख्या धाव फलकावर 40. सर्व दिसतील आपल्याला जमताना. मात्र आदरणीय अर्जुनभाई पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं ज्या दिवशी 30 तारखेला सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहतील, चाहते आदरणीय अर्जुनभाई पाटील साहेबांचे या ठिकाणी उपस्थित राहतील. वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी जेवणाची व्यवस्था व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे जेवण या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे वाढदिवसानिमित्तानं. निर्धाव चेंडू, षटक समाप्त झालंय. 2 षटकानंतर धावसंख्या धावफलकावर उमेश सांगतील. 40 धावा, 5 धावांची गरज आहे. 12 चेंडू 5 धावा. बारा चेंडू 5 धावांची गरज आहे. चला पंच रमेश आपण सांगत राहा, कारण आपल्याला एक संघ बाहेर काढायचा आहे. ओके ओके, वेळ दिला आपण. कोमल, खरेच कोमलनं चांगली फलंदाजी केली होती. पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 50 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये तब्बल 36 धावा, म्हणजे 86 धावावर हा फलंदाज होता. मात्र या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागतं की काय, कारण 12 चेंडू 5 धावा. बारा चेंडू आणि 5 धावांची गरज. मात्र दोन्ही संघांचा जर विचार केला प्रसाद, तर उमेश एका बाजूला कोमल असेल तर दुसऱ्या बाजूला नवनाथ देखील आहे, कारण नवनाथनं देखील चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. अतिशय चांगलाचा चेंडू, निर्धाव चेंडू. शांता चांगली गोलंदाजी करतायत, स्पीड आहे. अतिशय चांगली गोलंदाजी. मात्र या चेंडू प्रहार केला, चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एका धावेची गरज. खेळतोय नवनाथ. मागाशी देखील पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरला, त्याच्यानंतर आता देखील वाटचाल करतोय. तब्बल चांगली फलंदाजी या फलंदाजाकडनं पाहायला मिळतोय आपल्याला. एका धावेची गरज आहे आणि फलंदाज बाद. नवनाथ हाच मनामध्ये निश्चय बाळगला की चौकार षटकार आणि सामना जिंकला तर धावा कदाचित एक्स्ट्रा येतील. मात्र मला असं उमेश म्हणायचं होतं की सिंगलनं सामना जिंकता आला असता. मात्र ते चित्र आपल्याला नाही पाहायला मिळालं. जिंकून येणं गरजेचं होतं. चौकार षटकार जाण्यापेक्षा मी सामना कसा जिंकेन हे महत्वाचं असतं. म्हणजे एक सांगायचं तात्पर्य आपल्या भाषेमध्ये कणा सारवला एकीनं आणि कणा भरला दुसरीनं, अशातला भाग झाला. म्हणजे आपण पूर्ण मेहनत केली आणि त्याचा श्रेय मी म्हणेन भगवान फौजदारला जाण्याची शक्यता आहे, कारण एका धावेची गरज आहे. एका धावेची गरज आहे. एका बाजूला कोमल थोडासा का होईना कोमजलाय, कारण नाराज झालाय तो. मात्र पहिले षटक जर कोमलला फेकलं असतं उमेश कदाचित, मात्र जर तरला महत्व नसतोय, परंतु तुमच्याकडे जर चांगली गोलंदाजी टाकण्याची क्षमता असेल तर ते परिवर्तन करायला हवं होतं. बॉटमॅनचा वापर केलाय, मात्र धाव लाभत नाही. एका धावेची गरज आहे.
या ठिकाणी कंपल्सरी चेसिंग असल्या कारणानं धाव घेणं गरजेचं महत्त्वाचं राहील. पुढचा सामना मोठा सामना, प्रेक्षकांच्या आवडीचा सामना पाहायला मिळेल. वाडेघर विपक्ष संद अचल 11 वाडेघर. आणि या ठिकाणी सामना जिंकलाय खार्डी संघानं. दोन्ही संघांचे हार्दिक हार्दिक स्वागत. तर चला सेकंड करूनच आपण बाहेर निघायचं आहे. तर पुढचा सामना असेल नाणेफेकी कोणी जिंकली क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच म्हणून काम पाहतील. रमेश आपण पंचांची भूमिका पार करायची आहे. रमेश आणि